टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली 22 दिवसापासून उघडलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आणि गेली 2 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आता धाराशिव तालुक्यातील तेरणा नदीवरती आहेत। आपण जर हे तेरणा नदीचं पात्र पाहिलं तर अगदी दुथडी भरून वाहताना हे पात्र आपल्याला दिसतंय। ह्या तेरणा नदीचा उगम जे आहे तो वाशी तालुक्यातील तेरखेडा या गावापासून आहे आणि ही तेरणा नदी पुढे तेरणा धरणामध्ये जाऊन मिळते। मात्र या तेरणा नदीच्या कडेला जी गावं आहेत, तेरणा धरणाच्या कडेला जी गावं आहेत त्या गावाला ह्या धरणातून पाणी पुरवठा होतो आणि त्या धरणामध्ये पाणी ही तेरणेचं पाणी जी आहे हा साठा होतो। एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये 22 दिवसापासून पाऊस नव्हता। शेतकरी सुद्धा मोठ्या अडचणीत आले होते। मात्र 2 दिवस झाले पावसाने सुरुवात केली आणि शेतकरी सुद्धा समाधानी असलेलं पाहायला मिळतंय। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्ह्यातील जे मोठी धरणं आहेत ते सुद्धा आता ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत। एकंदरीतच 2 दिवसाच्या पावसानं जिल्ह्यामध्ये सर्वत्र नदी नाले जी आहेत ती आपल्याला भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।